नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीएटी परीक्षेसाठी टेट परीक्षेसाठी TAIT मित्रांनो ही जी काही टेट परीक्षा थर्ड चालू आहे, तर या ठिकाणी तर्क व अनुमान या घटकावर आधारित तुम्हाला जवळपास 8 ते 10 क्वेश्चन विचारले जात आहेत। 8 ते 10 क्वेश्चन विचारले जात आहेत आणि 8 ते 10 क्वेश्चन हे तुम्हाला मित्रांनो हातचे मार्क या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे हा टॉपिक चांगला करून जा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, थर्ड टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर्क व अनुमान हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा आणि या ठिकाणी हा टॉपिक मित्रांनो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देऊन जाऊ शकतो, फक्त जर आपल्या काही कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर। चला मित्रांनो, आता बेसिक कन्सेप्ट आणि ॲडव्हान्स कन्सेप्ट या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, आपल्याला विधाने दिलेले आहेत, या विधानावरून हे निष्कर्ष दिलेले आहेत आणि निष्कर्षावर मग तुम्हाला आन्सर काढायचे। हे जे काय आपल्याला विधान दिले, या विधानावरून आपल्याला वेन डायग्राम या ठिकाणी काढायचे। पहा, काही आंबे केळी आहेत। आता तुम्हाला काही सर्व ह्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील हे मी या ठिकाणी समजतो, कारण की आता मित्रांनो तुमचं DED झालेलं आहे आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून तयारी करता, त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असतील। आता पहा, काही जर म्हणलं तर ही अशा स्वरूपाची आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे। सर्व म्हणल्याच्या नंतर ही अशी आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे आणि कोणतेही नाही असं जर म्हणलं तर ही अशी आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे। ठीक आहे, हे बेसिक कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं असणार आहे आणि त्या तुमच्या क्लिअर असतील असे मित्रांनो आशा बाळगतो आणि या ठिकाणी स्टार्ट करतो। तर पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, काही आंबे केळी आहेत। आता काही म्हणल्याच्या नंतर पहा, काही जे काय आंबे आहेत, काही जे काय मित्रांनो हे आंबे आहेत, काही जे काय आंबे आहेत हे काही आंबे काय आहेत, केळी आहेत। काही आंबे काय आहेत, केळी आहेत, केळी आहेत। ठीक आहे, म्हणजे आंब्याचा हा जो काही भाग आहे कशामध्ये, केळीमध्ये गेलेला आहे, हे लक्षात ठेवा। मग पुढं काय म्हणतं पहा, सर्व केळी, सर्व जे काही केळी ते काय अननस, सर्वच्या सर्व केळी, ह्या सर्वच्या सर्व जे काही केळी आहेत, केळीचा जो काही एवढा भाग आहे काय मित्रांनो, अननस आहे। काय अननस, हा काय अननस आहे, लक्षात ठेवा। हा केळीचा काही भाग काय मित्रांनो, अननस या ठिकाणी आहे। मग पहा, निष्कर्ष यावरून आपल्याला आता ही जी काही आकृती काढली, आकृतीतून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत। पहिलं काय म्हणते, निष्कर्षामध्ये काय म्हणते, काही आंबे अननस आहेत। काही आंबे, हे जे काय आंबे, ह्या आंब्याचा जो काय हा भाग तुम्हाला दिसत, थांबा 1 मिनिट मी कलर चेंज करतो। आंब्याचा हा जो काही तुम्हाला भाग दिसत आहे, आंब्याचा हा एवढा जो काही तुम्हाला भाग दिसते हा कशामध्ये मित्रांनो, अननस आणि केळीमध्ये। मग हे काय म्हणते पहा, काही आंबे अननस आहेत। काही जे काय आंबे, आंब्याचा हा जो काही भाग आहे पहा अननसामध्ये गेलेला आहे, म्हणून पहिलं या ठिकाणी बरोबर असणार आहे, पहिलं बरोबर आहे। त्याच्यानंतर पहा दुसरं काय म्हणते, काही अननस आंबे आहेत। आता काही अननस म्हणजे अननसाचा हा जो काही भाग तुम्हाला दिसत आहे, हा अननसाचा हा जो काही भाग आहे मित्रांनो हा आंब्यामध्ये गेलेला आहे, म्हणून दुसरं सुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहे। तिसरं काय म्हणते पहा, काही अननस केळी आहेत। सर्व अननस केळी आहेत म्हणते, सर्व अननस केळी आहेत। आता अननस हे केळीमध्ये आहे का, अननस हे केळीमध्ये आहे का नाही, म्हणून दुसरं या ठिकाणी तिसरं ऑप्शन चुकीचं असणार आहे। त्याच्यानंतर चौथा निष्कर्ष पहा, चौथा निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो, काही केळी आंबे आहेत। काही केळी म्हणजे हे जे काही केळीचा जो काही भाग आहे पहा, काही केळी आहेत काय मित्रांनो, आंबे आहेत म्हणते। काही केळीचा जो काही हा एवढा जो काही भाग तुम्हाला दिसतो हा आंब्यामध्ये गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा बरोबर असणार आहे। म्हणजेच खाली जर पाहिलं तर मित्रांनो पहा, 1, 2 आणि 4 म्हणजे हे 4 निष्कर्ष, पहिला, दुसरा आणि चौथा निष्कर्ष या ठिकाणी बरोबर असणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी फक्त एक, तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात, 6 नंबरचा प्रश्न। हा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो, विधान दिलेले आहेत आपल्याला, सर्व चित्रे डोळे आहेत। सर्वच्या सर्व जे काही चित्रे आहेत मित्रांनो, सर्व चित्रे काय आहेत, सर्व चित्रे या ठिकाणी पहा, सर्वच्या सर्व जे काही चित्रे आहेत, सर्वच्या सर्व चित्रे हे काय म्हणते, सर्व चित्रे डोळे आहेत। सर्व चित्रे काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी डोळे आहेत। सर्व चित्रे काय आहेत, डोळे, समजून घ्या, डोळे आहेत। सर्वच्या सर्व चित्रे काय आहेत, डोळे आहेत। आणि काही डोळे पोपट आहेत। पहा, डोळ्याचा काही भाग, काही डोळे या ठिकाणी काय म्हणते, काही डोळे पोपट आहेत। काही डोळे काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी पोपट आहेत, काही डोळे काय आहेत, पोपट आहेत। काही डोळे या ठिकाणी पोपट आहेत। ठीक आहे, ही झाली मित्रांनो आता विधानावरून आपण ही डायग्राम काढली। आता या डायग्रामवरून आपल्याला निष्कर्ष या ठिकाणी काढायचे आहेत। पहा, पहिला निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो, सर्व चित्रे पोपट आहेत। सर्वच्या सर्व जे काही चित्रे आहेत म्हणते काय, पोपट आहेत। आता सर्व चित्रे या ठिकाणी जर पाहिलं तर हा चित्राचं वर्तुळ या ठिकाणी आहे, पोपटाचं वर्तुळ या ठिकाणी। आता याचा काही संबंध लागतो का, पहा मित्रांनो, सर्व चित्रे पोपट आहेत, म्हणजे याचा अर्थ ही आकृती कशी बनली पाहिजे होती, सर्वच्या सर्व जे काही चित्रे आहेत हे सर्वच्या सर्व चित्रे आणि काही या ठिकाणी पोपट आहेत।
पोपट आहेत असा याचा अर्थ होतो। मग मला सांगा ही जी काय आकृती आपण काढली या आकृतीमध्ये असा कुठं संबंध तुम्हाला दिसतो का? नाही दिसत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 गेलं। दुसरं काय म्हणते पहा, सर्व पोपट डोळे आहेत। आता सर्व पोपटाचं वर्तुळ डोळ्यामध्ये आहे का पहा बरं, सर्वच्या सर्व पोपट या ठिकाणी काय डोळे आहेत म्हणते। असं जर या ठिकाणी जर असतं तर काही डोळे पोपट आहेत तर हे बरोबर असतं, परंतु या ठिकाणी काय म्हणले या निष्कर्षामध्ये सर्व पोपट डोळे आहेत, म्हणजे असं तुम्हाला दिसतं का कुठं पहा बरं, सर्वच्या सर्व पोपट हे सर्वच्या सर्व पोपट हे पोपट आहेत, हे काय म्हणते सर्व पोपट डोळे आहेत, सर्वच्या सर्व पोपट काय डोळे आहेत, डोळे आहेत असं या निष्कर्षामध्ये म्हणते। कुठं म्हणते? या निष्कर्षामध्ये म्हणते। परंतु ही जी काय आकृती आपल्याला दिली या आकृतीमध्ये असं कुठं संबंध आपल्याला दिसतो का? नाही दिसत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा गेलं। अशा प्रकारे तुम्हाला एक एक ऑप्शन कट करत जायचं आहे। 3 नंबरचं निष्कर्ष काय म्हणतो पहा, काही पोपट डोळे आहेत, काही पोपट। आता काही जे काही पोपट, आता हे पहा 1 मिनिट मी कलर थोडासा चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मदत होते। हे काय म्हणते, काही पोपट डोळे आहेत, काही पोपट, हे काही जे काही पोपट आहे हे डोळे आहेत। पहा ह्या पोपटाचा आणि डोळ्याचा एवढा भाग आहे मित्रांनो, हा एकमेकामध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळं काही डोळे पोपट आहेत आणि काही पोपट डोळे आहेत हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे। म्हणजे पहा काही पोपट डोळे आहेत म्हणजे काही पोपटाचा, काही जे काही पोपट आहेत हे काय मित्रांनो डोळे आहेत, एवढा भाग या ठिकाणी कशामध्ये डोळ्यामध्ये गेलेले, म्हणजेच काही पोपट डोळे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 म्हणण्याऐवजी निष्कर्ष तिसरा बरोबर आहे। चौथा निष्कर्ष काय म्हणतो, काही पोपट चित्रे आहेत। आता काही पोपट चित्रे आहेत म्हणजे पोपटाचा आणि चित्राच्या आकृतीमध्ये कुठे संबंध लागतो का? नाही लागत, परंतु या ठिकाणी जर असं असतं काही पोपट चित्रे असण्याची शक्यता आहे तर ते बरोबर असतं। पहा मी काय म्हणतो लक्षात ठेवा, या ठिकाणी चित्राचा आणि पोपटाचा कुठेही संबंध या ठिकाणी दिलेला नाही। पहा चित्र आणि पोपटाचा संबंध दिलेला नाही या ठिकाणी। या निष्कर्षामध्ये काय म्हणते, काही पोपट चित्रे आहेत, काही पोपट चित्रे आहेत याचा संबंध नाही, म्हणून हे चुकीचं आहे। परंतु हा जर निष्कर्ष असा असता की काही चित्रे, काही पोपट चित्र असण्याची शक्यता आहे तर हे विधान बरोबर असतं, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी चूक असणार आहे। म्हणजे केवळ आणि केवळ 3 बरोबर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 कितीमध्ये दिले? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो मला सजेशनसुद्धा देऊ शकता, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो तुम्ही मला हेल्प या ठिकाणी तुमच्या हेल्पिंगची आशा या ठिकाणी मी बाळगतो आणि व्हिडिओ पुढचा या ठिकाणी लवकरच मी सुद्धा टाकणार आहे। कारण की मित्रांनो काल जो काही पेपर दिला या पेपरमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्यापैकी होते, त्यामुळे आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे त्यांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे। पुढचा प्रश्न पाहता 5 नंबरचा प्रश्न पहा। 5 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्याला काय म्हणतो, 5 नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी विधान दिलेले आहे। यामध्ये विधानामध्ये काय म्हणलेले पहा, विधान दिलेल्यामध्ये सर्व क्रिकेट खेळाडू पुरुष आहेत। सर्व क्रिकेट खेळाडू पुरुष आहेत। आता सर्व क्रिकेट खेळाडू पुरुष आहेत आणि सचिन हा पुरुष आहे अशा स्वरूपाचे एक विधान दिलेले आहे आणि या विधानावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा। आता निष्कर्ष काय निघतो पहा, सर्व क्रिकेट खेळाडू पहा, सर्वच्या सर्व क्रिकेट खेळाडू पहा, सर्व क्रिकेट खेळाडू हे सर्व क्रिकेट खेळाडू आहेत काय मित्र, सर्व क्रिकेट खेळाडू काय आहेत, पुरुष आहेत। सर्व क्रिकेट खेळाडू पुरुष आहेत, काय आहेत, पुरुष आहेत आणि सचिन काय मित्रांनो, सचिन पुरुष आहे। मग सचिन जर पुरुष असेल तर सचिन ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये जाणार का? नाही। या ठिकाणी पहा सचिन, या ठिकाणी हे झाला सचिन, हे समजून घ्या, हा झाला सचिन। मग आता ही झाली मित्रांनो या विधानावर आपण निष्कर्ष काढले। मग आता या निष्कर्ष जे काय आपल्याला जे काही एक निष्कर्ष दिला, हा निष्कर्ष सत्य आहे की खोटा आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। पहा निष्कर्ष काय म्हणतो, सर्व क्रिकेट खेळाडू पहा पुरुष आहेत, म्हणजे विधान पहिल्यामध्ये काय दिले, सर्व क्रिकेट खेळाडू पुरुष आहेत हे पहिलं विधान झालं। त्यावरून आपण ही पहिली आकृती काढली। त्याच्यानंतर सचिन हा पुरुष आहे, सचिन काय पुरुष आहे म्हणते। मग निष्कर्ष काय दिले, सचिन हा क्रिकेट खेळाडू आहे, सचिन हा क्रिकेट खेळाडू आहे। आता हे विधान हे अनुमान झाले पहा, हे अनुमान पूर्णपणे निश्चितपणे खरे आहे। त्याच्यानंतर हे अनुमान निश्चितपणे खोटे आहे। तिसरं दिलेलं आहे विधान व अनुमान यामध्ये काही संबंध नाही आणि 4 नंबर दिले हे अनुमान खरे किंवा खोटे असू शकते। आता हे जे काय आपल्याला निष्कर्ष दिले या निष्कर्षावरून एक गोष्ट निदर्शनास येते आपल्याला, सचिन क्रिकेट खेळाडू आहे, हे डायरेक्ट काय म्हणते, सचिन क्रिकेट खेळाडू आहे। आता मला सांगा सचिनचं जे काही वर्तुळ आहे, सचिनचं वर्तुळ या ठिकाणी क्रिकेट खेळाडूमध्ये गेलेलं आहे का मित्रांनो? नाही गेलं, कारण की वरी विधानामध्ये आपल्याला सरळ म्हणले काही पुरुष काय आहेत की सचिन हा पुरुष आहे,
सचिन काय पुरुष असं म्हणलं काय विधानामध्ये की सचिन क्रिकेट खेळाडूसुद्धा आहे असं म्हणलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट खेळाडूचा आणि सचिनचा या ठिकाणी संबंध नाही. परंतु या ठिकाणी काय म्हणले सचिन क्रिकेट खेळाडू आहे म्हणले, डायरेक्ट आहे म्हणले. असं जर असतं की सचिन क्रिकेट खेळाडू असण्याची शक्यता आहे तर हे विधान निश्चितपणे आपल्याला सत्य म्हणावं लागलं असतं. परंतु या विधानामध्ये डायरेक्ट म्हणलेले की सचिन क्रिकेट खेळाडू आहे आणि ह्या आकृतीमधून सचिनचा आणि क्रिकेट खेळाडूचा संबंध या ठिकाणी दिसत नाही. म्हणून हे विधान निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला खरेसुद्धा म्हणता येणार नाही, निश्चितपणे खोटेसुद्धा म्हणता येणार नाही. कारण की सचिन हा पुरुषामध्ये येतो आणि सर्व पुरुष या ठिकाणी जर पुरुषाचा काही भाग हा क्रिकेट खेळाडूमध्ये जातो. त्याच्यामुळे हे विधान निश्चितपणे आपल्याला खरंसुद्धा सांगता येणार नाही, खोटंसुद्धा नाही. म्हणजेच मित्रांनो हे विधान निश्चित नाही, तर हे विधान मित्रांनो या ठिकाणी खरे किंवा खोटे असू शकेल हे आपल्याला सांगता येणार नाही. हे शक्यतेमध्ये जातं. त्यामुळे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न पहा. 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो? 4 नंबरचा प्रश्न म्हणतो विधानामध्ये पहा सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्वच्या सर्व जे काही शिक्षक आहेत, सर्वच्या सर्व जे काही शिक्षक आहेत, हे सर्वच्या सर्व जे काही शिक्षक आहेत, हे सर्व शिक्षक कोण आहेत? डॉक्टर आहेत. सर्वच्या सर्व शिक्षक कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर आहेत. हे कोण आहेत? डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत आणि सर्व शिक्षक लेखक आहेत. सर्व शिक्षक कोण आहेत मित्रांनो? हे सर्वच्या सर्व जे काही शिक्षक आहेत, सर्वच्या सर्व शिक्षक कोण आहेत मित्रांनो? लेखक आहेत. कोण आहेत? लेखक आहेत. आता पहा लेखकाचं वर्तुळ या ठिकाणी डॉक्टरमध्ये सुद्धा गेलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरून एक तुमच्या निदर्शनास आला असेल की लेखकाचं वर्तुळ या ठिकाणी डॉक्टरमध्ये गेले. म्हणजे हा जो काही भाग दिसत आहे तुम्हाला, हा जो काही भाग डॉक्टरचा दिसत आहे, हा डॉक्टरचा भाग या ठिकाणी लेखकामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच काही लेखक डॉक्टर आहेत आणि काही लेखक डॉक्टर आहेत आणि काही डॉक्टर लेखक आहेत. हे या ठिकाणी तुमच्या निदर्शनास येणं गरजेचं आहे. आकृती काढल्या हे तुमच्या डोळ्यामध्ये दिसणारी जी काही गोष्ट डोळ्यांनी ती तुम्हाला या ठिकाणी सत्य मानायची आहे. जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते म्हणजेच या आकृतीवरून आपण असं म्हणू शकतो की काही डॉक्टर लेखक आहेत आणि काही लेखक डॉक्टर आहेत. ठीक आहे. आणि सर्वच्या सर्व जे काही शिक्षक हे लेखक आहेत, सर्वच्या सर्व शिक्षक लेखक आहे, हे तर विधानामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. आता निष्कर्ष पहा. मग निष्कर्षाकडे जाऊयात. निष्कर्षामध्ये जर पाहिलं तर पहिला निष्कर्ष काय म्हणतो? सर्व लेखक डॉक्टर आहेत. सर्वच्या सर्व लेखक डॉक्टर आहेत असं या ठिकाणी निष्कर्षामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे लेखकाचं पूर्णपणे वर्तुळ हे डॉक्टरच्या वर्तुळामध्ये असलं पाहिजे असा या निष्कर्षाचा अर्थ होतो आणि तसं या ठिकाणी आकृतीमध्ये दिसत नाही. म्हणून ऑप्शन ही जी काय निष्कर्ष पहिला या ठिकाणी आपला चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो? काही डॉक्टर लेखक आहेत. काही डॉक्टर लेखक आहेत हे सत्य. काही डॉक्टराचा काही जो काही भाग आहे हा लेखकामध्ये गेलेला आहे. म्हणून दुसरं या ठिकाणी सत्य निष्कर्ष आहे. तिसरा निष्कर्ष पहा सर्वसाधारणपणे लेखक डॉक्टर असतात. सर्वसाधारणपणे लेखक डॉक्टर असतात असं कुठेही मित्रांनो या विधानामध्ये दिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी तिसरा निष्कर्ष आपला चुकीचा ठरतो. चौथा निष्कर्ष काय म्हणतो? सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. सर्वच्या सर्व डॉक्टर काय आहेत? शिक्षक आहेत. हे चुकीचं आहे. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक, कारण की शिक्षकाचं वर्तुळ डॉक्टरच्या वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. परंतु असं नाही की सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. या ठिकाणी याचा अर्थ काय होतो? सर्व डॉक्टर म्हणजे काय म्हणतो मित्रांनो? सर्वच्या सर्व जे काय डॉक्टर आहेत, सर्वच्या सर्व डॉक्टर आहेत. सर्वच्या सर्व डॉक्टर कोण आहेत मित्रांनो? शिक्षक आहेत. शिक्षक आहेत असा याचा अर्थ होतो. चौथ्या निष्कर्षाचा असा अर्थ होतो. म्हणजे चौथ्या निष्कर्षाची आकृती अशा स्वरूपामध्ये बनते. त्याच्यामुळे मित्रांनो चौथी जो काही ऑप्शन आहे या ठिकाणी चुकीचा असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक यामध्ये जर पाहिलं तर केवळ आणि केवळ 2 बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर असणार. तर अशा स्वरूपामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा होता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं काय? ह्या निष्कर्ष हे जे काय अनुमान हे जे काही विधान आहेत, विधानामधून जी काय आपण आकृती काढतो तशीच आकृती या खालच्या निष्कर्षाची सुद्धा जर बनत असेल तर आणि तरच या ठिकाणी हे सत्य असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. 3 नंबरचा प्रश्न पहा. 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो? काही पेन्सिल रबर आहेत. काही पेन्सिल काय आहेत मित्रांनो? काही पेन्सिल या ठिकाणी रबर आहेत. काही पेन्सिल पहा. काही पेन्सिल या ठिकाणी काही पेन्सिल पेन्सिल काही पेन्सिल काय आहेत या ठिकाणी? रबर आहेत. काही पेन्सिल काय आहेत? रबर आहेत. रबर काही पेन्सिल रबर आहेत आणि कोणताही रबर कंपास नाही. कोणताही रबर काय नाही मित्रांनो? कंपास नाही. कोणताही रबर कंपास नाही. ही झाली मित्रांनो आता आकृती. आपल्याला डोळ्याला जे दिसतं ते सत्य मानायचं. मग पहिला निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो? कोणताही रबर पेन्सिल नाही. कोणताही रबर पेन्सिल नाही. कोणताही रबर हा पेन्सिल नाही म्हणतात. आता पेन्सिलाचा आणि याचा याच ठिकाणी तुम्हाला संबंध दिसतो का? पहा. म्हणजे काही पेन्सिल रबर आहेत आणि काही रबर पेन्सिल आहेत. परंतु या ठिकाणी या निष्कर्षामध्ये काय म्हणते? कोणताही रबर पेन्सिल नाही म्हणते. काय म्हणते? नाही म्हणते. म्हणून पहिलं जे काही निष्कर्ष हा चुकीचा आहे आपला. दुसरा निष्कर्ष कोणताही पेन्सिल रबर नाही. कोणताही पेन्सिल रबर नाही म्हणते हा सुद्धा या ठिकाणी चुकलेला आहे. कारण की रबराचा आणि पेन्सिलचा या ठिकाणी संबंध या ठिकाणी या आकृतीमध्ये दिसत आहे.
त्याच्यानंतर 3 नंबरचा निष्कर्ष काय म्हणतो, काही रबर कंपास पेटी आहेत, काही रबर कंपास पेटी आहेत। आता काही रबर कंपास पेटी, हा कंपास इकडं आणि रबर इकडं, या ठिकाणी पहा याचा काही संबंध या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून ऑप्शन जे 3 नंबरचे जे काही निष्कर्ष हा सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे। कारण की यामध्ये काय म्हणलेलं पहा, रबराचं आणि या कंपासचं बिलकुल जमत नाही, या दोघांचं जमत नाही, म्हणून या दोघांचा संबंध या ठिकाणी येणार नाही। काही पेन्सिल कंपास आहेत, त्याचा काही पेन्सिल, आता हे जे काही पेन्सिल आहेत या ठिकाणी कंपास आहेत म्हणते, पण पहा असू बी शकतात आणि नसू बी शकतात शक्यतेमध्ये, त्यामुळे हे आपण सत्य सांगू शकत नाही 100% आहेच म्हणून, त्याच्यामुळं हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं असणार आहे, म्हणून वरीलपैकी एकही निष्कर्ष या ठिकाणी बरोबर नसणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला। आता प्रश्न क्रमांक 2 पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 कडे आपण या ठिकाणी जाऊयात। प्रश्न क्रमांक 2 आपल्याला काय म्हणतो, विधाने, यामध्ये काय दिलेले पहा, विधानामध्ये काही मानव काय आहेत, काही मानव हे लक्षात ठेवा, मी फक्त मानवचा फक्त मा लिहितो, काही मानव काय आहेत, काही मानव, काही म्हणते पहा, काही मानव काय आहेत, काही मानव या ठिकाणी काय आहेत, गाय आहेत, काही मानव गाय आहेत, आणि काही गायी या ठिकाणी गवत आहेत, काही गायी या ठिकाणी काय आहेत, काही गायी या ठिकाणी काय आहेत, गवत आहेत, काही गायी काय आहेत या ठिकाणी, गवत आहेत, गवत, काही गायी गवत आहेत। ठीक आहे, आता निष्कर्षाकडे जाऊयात। निष्कर्ष काय म्हणतो, काही मानव गवत आहेत, काही मानव गवत आहेत असं या ठिकाणी म्हणलेलं आहे, परंतु या ठिकाणी मानवाचा आणि गवताचा कुठेही संबंध नाही, शक्यतेमध्ये जातो। जर असं जर म्हणलेलं असतं काही मानव गवत असण्याची शक्यता आहे तर आपण सत्य म्हणू शकलो असतो, म्हणून या ठिकाणी हे शक्यतेमध्ये जातं, म्हणून पहिलं सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे। 2 नंबरचं कोणताही मानव गवत नाही, कोणताही मानव, आता कोणताही मानव गवत नाही म्हणते, म्हणजे गवताचा आणि मानवाचा या ठिकाणी काही संबंध या ठिकाणी दिलेला आहे का, नाही दिलेला, परंतु याची आकृती आपण अशी सुद्धा काढू शकतो, अशी सुद्धा काढू शकतो, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा चुकीचं आहे। त्याच्यानंतर सर्व मानव गवत आहेत, सर्वच्या सर्व मानव गवत आहेत असं म्हणलेलं आहे, पहा आता याची आकृती जर आपण काढायची जर झाली, पहा याची आकृती आपण काढायची, सर्व मानव गवत म्हणजेच या ठिकाणी मानव, सर्व मानव काय आहेत या ठिकाणी गवत आहेत, या ठिकाणी गवत आहे, असा संबंध या आकृतीमध्ये कुठं तुम्हाला दिसतो का, नाही दिसत, म्हणून या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा चुकीचं आहे। 4 नंबरचं सर्व गवत मानव आहेत, आता सर्वच्या सर्व गवत म्हणजे या ठिकाणी हे जे काही गवत आहेत, सर्वचे सर्व गवत हे काय म्हणते, मानव आहेत, सर्वचे सर्व गवत मानव आहे म्हणते, म्हणजे ह्या आकृतीचा आणि याचा कुठं तुम्हाला संबंध दिसतो का, नाही दिसत, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणून दिलेले 4ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी चुकीचे ठरतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही याचं हे आन्सर असणार आहे। त्याच्यानंतर पहिला प्रश्न पहा, पहिला प्रश्न आता आपल्याला या ठिकाणी दिला, आपण उलट सोडत आलो होतो, तर पहिला प्रश्न पहा आपल्याला काय दिलं आहे, कोणतेही घड्याळ पुस्तक नाही, कोणतेही घड्याळ, आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे झालं मित्रांनो आपलं घड्याळ, हे घड्याळ, आता कोणतेही घड्याळ काही नाही, पुस्तक नाही, कोणतेही घड्याळ पुस्तक नाही, कोणतेही घड्याळ काही नाही, पुस्तक नाही। ठीक आहे, सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्वच्या सर्व पुस्तके काय आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्वच्या सर्व पुस्तके काय वह्या आहेत। ठीक आहे, हे झाले मित्रांनो। आता या ठिकाणी विधानावरून आपण ही आकृती काढली। आता निष्कर्षाकडे जाऊयात। निष्कर्ष पहिला काय म्हणतो, सर्व घड्याळे वह्या आहेत, सर्वच्या सर्व घड्याळे वह्या आहेत, सर्वच्या सर्व घड्याळे वह्या आहेत। आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वह्या आणि घड्याळ या ठिकाणी कुठं जमतं का, नाही जमत, परंतु हे घड्याळे वह्या असण्याची शक्यता आहे आणि शक्यता नाही सुद्धा, हे शक्यतेमध्ये जातं, म्हणून या ठिकाणी पहिलं चुकीचं आहे। दुसरं पहा, कोणतेही घड्याळ वही नाही, कोणतेही घड्याळ वही नाही, कोणतेही घड्याळ वही नाही, कोणतेही घड्याळ वही नाही, कोणतेही घड्याळ काय म्हणते, वही नाही, असू सुद्धा शकते, नसू सुद्धा शकते, म्हणून हे दुसरं सुद्धा शक्यतेमध्ये जातं, आणि यांनी हे क्लिअर सांगितलं, म्हणून हे चुकीचं आहे। तिसरं पहा, काही वह्या पुस्तक आहेत, काही वह्या, आता हे जे काही वह्या आहेत, काही वह्या काही पुस्तक आहेत, तर बरोबर आहे, वह्याचा काही भाग हा या ठिकाणी हा जो काही मधला भाग आहे हा पुस्तकाचा आहे, म्हणजेच वह्याचा काही भाग पुस्तकामध्ये गेलेला, म्हणजे काही वह्या पुस्तक आहेत, काही जे काही वह्या आहेत त्या पुस्तक आहेत, म्हणजे तिसरं बरोबर असणार आहे। चौथा निष्कर्ष काय म्हणतो, सर्व वह्या पुस्तक आहेत, सर्वच्या सर्व वह्या पुस्तक आहेत का, नाही, सर्व पुस्तके वह्या आहेत, परंतु सर्व वह्या पुस्तक नाहीत, म्हणून चौथं सुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरतं। आता असं आपल्याला ऑप्शन पाहायचं की ज्या ऑप्शनमध्ये केवळ आणि केवळ 3 बरोबर असेल, असा ऑप्शन या ठिकाणी पहा, याच्यामध्ये फक्त 3 म्हणजे या ठिकाणी पहा 2च्या जागेवर 3 करा, हे आहे या ऑप्शनमध्ये थोडंसं चुकीचं झालं, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण हे महत्त्वाच्या वेन डायग्रामचे 7 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत आणि अतिशय सावकाशपणे पाहिलेले, तर नक्कीच तुम्हाला समजलेले असतील। तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आपला अभिप्राय मित्रांनो नक्की कळवा। या ठिकाणी थांबूयात मित्रांनो। काही चुका असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल काही तुम्हाला कुठल्या प्रश्नावर डाऊट असेल तर मित्रांनो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये आपला एक सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी मला सांगू शकता। या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय। ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद मित्रांनो।